नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपला विषय आहे उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त का येतं. चला तर मग पाहूया. उन्हाळा आला की वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावं लागतं. अनेक रोगांबरोबरच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वात मोठी समस्या अनेकांना भेडसावते. उन्हाळ्यात तापमान वाढले की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नाकात कोरडेपणा येतो. नाकात कोरडेपणा आल्याने शिरेमध्ये कोरडेपणा किंवा जखमा फुटतात. त्यामुळे नाकातून रक्तस्राव सुरू होतो. कोरडेपणामुळे रक्तस्राव होण्याची समस्या असू शकते. ही समस्या 3 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये जास्त आढळते. पण वृद्ध लोकही या समस्येने त्रस्त होऊ शकतात. नाकातील ॲलर्जी, अंतर्गत शिरा किंवा रक्तवाहिन्या खराब होणे, शरीरात पौष्टिक तत्वाची कमतरता होणे, रक्तदाब, अतिउष्णता, जास्त शिंका येणे, सर्दी किंवा नाक जोरात वाहणे यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. नाकातून रक्त येण्यावर घरच्या घरी उपचार करता येणे शक्य आहे. उन्हाळा आला की वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्या प्रत्येकाला तोंड द्यावे लागते. यामध्ये या दिवसांमध्ये नाकातून रक्त येणे ही सर्वात मोठी समस्या अनेकांनाच भेडसावते. पण यामुळे अनेकांची अनेक जण घाबरतात. पण नाकातून येणारे रक्त प्रत्येक वेळी आरोग्यासाठी घातक असेलच असे नाही. त्यामुळे रक्त आल्यावर घाबरू नये. रक्त आल्यास डोके खाली वाकवून थंड पाणी डोक्यावर टाकावे. उन्हात घराबाहेर पडल्यास शरीराचे तापमान वाढून नाकातील छोट्या रक्तकोशिका कॅपिलरीत विस्तारित होऊन नाकातून रक्तस्राव होतो. त्याचबरोबर कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, औषधांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर, ॲलर्जी, जंतुसंसर्ग, उच्च रक्तदाब यासारख्या अनेक समस्यांमुळे उन्हाळ्यात नाकातून रक्त वाहते. रक्त येऊ नये म्हणून काय कराल? रक्त येऊ नये याकरिता जास्त उन्हाळ्यात जाणे टाळावे. उन्हात उपाशीपोटी जाऊ नये. मुबलक प्रमाणात पेय पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळी सीझनमधील फळांचे सेवन करावे. पित्त आहार टाळावे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी. कान, नाक, डोळे सुती कापडाने झाकून घ्यावे. रक्त आल्यास काय करावे? उन्हाळ्यात चालत असताना अचानक नाकातून रक्त आल्यास घाबरून न जाता सावली असलेली जागा पाहून शांतपणे खाली बसावे. डोक्यातील रक्त नाकातील रक्त घशात जाऊ नये यासाठी समोरच्या बाजूस थोडे वाकावे आणि नाक ओल्या कपड्याने दाबून धरावे. काय घरगुती उपाय केले पाहिजे? रक्त आल्यास घाबरून न जाता थोडे डोके वाकवून थंड पाणी टाकावे. कांद्याचा 2 थेंब रस नाकपुडीत टाकावा किंवा दूर्वा स्वराचे 2 थेंब नाकात टाकावे. बेलाच्या पानाचा रस पाण्यात मिसळून पिल्यानेही फायदा होतो. एकाच नाकपुडीतून रक्तस्राव होत असेल तर ती नाकपुडी दाबून ठेवावी. तसेच नाकातून रक्त येत असताना नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्यावा. नाकाला बर्फ लावून धरावा. असे घरगुती उपाय करायला हवे. रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयुक्त आहे. सध्याला अनेक जिल्ह्यातील तापमान 42-80च्या पार गेले आहेत. या तापमानामुळे नाकातील त्वचा ड्राय झाल्याने, सर्दीसाठी घेतलेल्या औषधामुळे आणि हाय ब्लड प्रेशरमुळे त्रास असल्यासही नाकातील त्वचा कोरडी होऊन नाकातून रक्त येते. उन्हाळ्यात अनेक नागरिकांमध्ये नाकातून रक्त येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी या दिवसांमध्ये उन्हात घराबाहेर पडू नये किंवा बाहेर पडताना आपली स्वतःची काळजी घेत कान, नाक, डोळे हे सुती कापडाने झाकूनच घराबाहेर पडावे. नाकातून रक्तस्राव होण्याची कारणे. नाक लहान रक्तवाहिन्यांनी भरलेले आहे आणि शरीराच्या संवेदनशील भागापैकी एक आहे. जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये व्यत्यय येतो तेव्हा नाकपुड्यातून रक्त वाहू लागते. नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या कारणे जाणून घ्या. कोरडी गरम घरातील हवा,
राहण्याची परिस्थिती जसे की कोरडे, उष्ण, कमी आर्द्रता असलेले हवामान, वरच्या श्वसन मार्गाचे संक्रमण, कर्कश नाक उचलणे किंवा नाक फुगणे, नाक किंवा चेहरा दुखापत, असोशी प्रतिक्रिया, अनुनासिक फवारण्याचा जास्त वापर, नाकात परदेशी वस्तू टाकणे, रक्त पातळी कमी होणे, रक्त पातळी करणारे, रासायनिक चीड आणणारे असे पदार्थ करू नयेत. नाकातून रक्तस्राव कसा थांबवायचा? तर पहा, शांत राहा. जेव्हा तुम्हाला नाकातून रक्त येते तेव्हा चिंताग्रस्त होणे सामान्य आहे, परंतु काळजी करू नका, कारण हे निसर्गात घातक आहे. पुढे झुका. रक्तप्रवाह कमी करण्यासाठी पुढे झुका. तोंडात रक्त आल्यास थुंकून टाका आणि गिळू नका. सरळ बसा. आपण डोके मागे झुकवू नका किंवा सपाट झोपू नका याची खात्री करा, नाहीतर तुम्ही स्वतःचे रक्त गुदमरू शकता. एक स्प्रे लावा. रक्तप्रवाह थांबवण्यासाठी नाकपुडीतून तुम्ही नाकाच्या आत डिकंजेस्टंट फवारू शकता. नाक पॅक करू नका. रक्तस्राव होत असताना नाकामध्ये काहीतरी घालणे टाळा, यामुळे रक्तस्राव आणखी वाढू शकतो. नाक चिमटी. 10 मिनिटे रक्तस्राव होत असलेल्या नाकपुडीची ती बाजू चिमटा. तुम्ही ती सतत तापण्यासाठी उघडायची नाही याची खात्री करण्यासाठी वेळेचा मागोवा ठेवा. निरीक्षण करा आणि प्रतिक्रिया द्या. 10 ते 15 मिनिटांनंतर रक्तस्राव सुरू राहिल्यास अनुनासिक स्प्रेसह कापसाच्या बोळ्याने पॅक करा. 10 मिनिटे पॅकिंग ठेवा. रक्तदाब तपासा. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा नाकातून रक्तस्राव होतो. उडवू नका. नाकातून रक्तस्राव होण्याचे 2 दिवस नाक फुगणे टाळा. परिश्रम टाळा. नाकातून रक्तस्राव पूर्णपणे बरा होण्यासाठी यास पूर्ण 2 आठवडे लागतात. जड वजन उचलणे टाळा किंवा व्यायामासारख्या कठोर क्रियाकलाप टाळा. घरच्या घरी नाकातून रक्तस्रावावर उपचार करू शकता. मग पहा काय करता येईल. कोल्ड कॉम्प्रेस वापरा. नाकातून रक्तस्राव होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कोल्ड कॉम्प्रेस. काही मिनिटे तुमच्या नाकावर कोल्ड कॉम्प्रेस धरून ठेवल्याने तुमच्या नाकातील लहान रक्तवाहिन्या संकुचित होण्यास मदत होऊ शकते. थंडीमुळे नाकातील आतील रक्तवाहिन्यांच्या अरुंद होण्यास मदत होते. नाक चिमटा. सर्वोत्तम मार्ग म्हणजे नाक चिमटी करणे, कारण ते रक्तस्राव बिंदूवर दाब पाठवते, ज्यामुळे रक्त ताबडतोब थांबण्यास मदत होते. तुम्हाला फक्त तुमचे डोके थोडेसे पुढे झुकवून सरळ बसणे आवश्यक आहे. तुमचा अंगठा आणि तर्जनी वापरून तुमच्या नाकाचा मऊ भाग चिमटा. साधारण 5 ते 10 मिनिटे हे करा. आपण आपल्या तोंडातून श्वास घेत असल्याची खात्री करा. दबाव सोडा आणि थोडा वेळ बसा. जोपर्यंत रक्त वाहते तोपर्यंत नाही, तोपर्यंत पुनरावृत्ती करा. व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सीचा अधिकाधिक वापर करा. काळे पालक, मोहरीच्या हिरव्या भाज्या, ब्रोकोली, कोबी आणि इतर सारख्या व्हिटॅमिन के समृद्ध पदार्थ कोलेजनच्या निर्मितीमध्ये गुंतलेले असतात, जे तुमच्या नाकामध्ये ओव्हर अस्तर तयार करण्यास मदत करतात. दीर्घकालीन उपचारासाठी व्हिटॅमिन के समृद्ध अन्नपदार्थांवर लोड केल्याने खूप मदत होते. हिरव्या पालेभाज्या रक्त गोठण्यास सुलभ करा. सफरचंद सायडर व्हिनेगर. दुसरा घरगुती उपाय म्हणजे सफरचंद सायडर व्हिनेगर. व्हिनेगरमधील आम्ल रक्तवाहिन्यांच्या संकुचित होण्यास मदत करते, त्यामुळे रक्तस्राव थांबतो. तुम्हाला फक्त 1 कापसाचा गोळा व्हिनेगरमध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि सुमारे 5 ते 10 मिनिटे प्रभावी नाकपुडीमध्ये ठेवावा लागेल. हा उपाय साधारण पहिल्याच प्रयत्नात काम करतो, म्हणून एकदा वापरून नक्कीच पहा. खारट पाणी. हिवाळ्यात नाकाच्या पडद्यामध्ये कोरडेपणा हे नाकातून रक्तस्राव होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी खारट पाण्याने नाकातून पडदा शांत करा आणि ओलावा एक वाडगा वापरा. त्यात थोडे पाणी घ्या. खारट पाण्याचे काही थेंब टाका. ते नीट मिसळा आणि या द्रावणाचे काही थेंब नाकाच्या
तुमच्या नाकात टाका, जेणेकरून अनुनासिक परिच्छेदाच्या आतील अस्तर ओलावा करेल. त्यानंतर लाल मिरची. लाल मिरची पेशीत उत्तेजक म्हणून काम करते आणि रक्तप्रवाहाच्या दाबाचे नियमन करते. याचा अर्थ ते रक्तस्राव क्षेत्रातून जास्त दबाव काढून टाकण्यास मदत करते. 1 चमचा लाल मिरची पावडर घ्या आणि कोमट पाण्यात मिसळा आणि रक्तस्राव सुरू होताच प्या. त्यामुळे रक्त येणे लगेच थांबते. चिडवणे पान हे एक हर्बल उपाय आहे जे चांगले कार्य करते, कारण ते एक नैसर्गिक तुरट आणि हेमोस्टॅटिक एजंट आहे. हे ॲलर्जीच्या नाकातून रक्तस्राव दूर ठेवण्यास मदत करते. ताज्या चिडवणे पानाचा चहा तयार करा आणि थंड करा. नंतर कापसाचे पॅड द्रावणात बुडवून आणि नाकावर ठेवा. रक्तस्राव थांबेपर्यंत 5 ते 10 मिनिटं ठेवा. त्यानंतर भरपूर पाणी घेणे. दिवसभर पुरेसे पाणी न पिल्याने त्वचा कोरडी पडते, ज्यामुळे नाकातून रक्त येते. तुम्ही दिवसभर पुरेसे पाणी भरत असल्याची खात्री करा. नाकातून रक्तस्रावासाठी तुम्ही कोथिंबीरीची पाने, आंब्याची मोहर आणि पिकलेल्या आंब्याच्या बियांचा मऊ कर्नलचा रस वापरून पहा, आराम मिळेल. नाकातून रक्तस्राव कसा रोखायचा? नाकातून रक्तस्राव सहज प्रतिबंध आहे. येथे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ज्यामुळे नाकातून रक्तस्राव होण्याचा धोका कमी होतो. अनुनासिक अस्तर ओलसर राहील याची खात्री करा. नखे छाटलेली आहेत याची खात्री करा. कोरडेपणा टाळण्यासाठी ओलसर भागात श्वास घ्या. खेळताना संरक्षण उपकरणे घाला. वातावरणात बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्वचा आणि केस कोरडे पडण्यासोबतच नाकातील त्वचा देखील कोरडी पडत असते. त्यामुळे नाकातून दुखणे, खाज सुटणे, रक्त येणे अशा समस्या निर्माण होतात. नाकाची ड्रायनेस दूर करण्यासाठी अनेक औषधं आहेत, तसेच बाजारात जे सहजपणे उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण नाकाचा कोरडेपणा हा नैसर्गिकरित्या दूर करणे कधीही चांगले आहे. त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. मग चला तर पाहूया कुठले घरगुती उपाय करता येतील. नारळाचं तेल. तुमच्या नाकामध्ये कोरडेपणा आला असेल तर रात्री झोपताना नारळाच्या तेलाचे 2 ते 3 थेंब नाकात घाला व याच कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. असे केल्यास नाकातील ड्रायनेस कमी होईल आणि नाकातून रक्त येत असेल तर ते देखील थांबेल आणि तुमची नाकाची जी त्वचा आहे ते मुलायम होईल. मात्र हे 2 ते 3 दिवस लगातार करावे लागेल. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल. उन्हाळ्यामध्ये त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. नाकामधील कोरडेपणा येण्याचे कारण म्हणजे शरीरात ड्रायनेसचे कमी होणे, हायड्रेशन कमी असणे. यातच तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा उपयोग करत असाल तर या समस्येपासून सुटका लवकरच मिळेल. त्यानंतर जीवनसत्व ई कॅप्सूल्स. जीवनसत्व ई असलेले कॅप्सूल्स बाजारात सहजपणे मिळेल. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात, तसेच ही अँटी इन्फ्लेमेटरी देखील असतात. त्यामुळे या कॅप्सूलचे सेवन केल्यास तुमच्या नाकातील कोरडेपणा दूर होईल आणि झालेली जखमेपासून लवकरच आराम मिळेल. त्यासाठी हा उपाय 2 ते 3 दिवस लगातार करायला हवा. त्यानंतर तूप. खाद्यपदार्थांमध्ये तुपाचा समावेश केला जातो. तसेच केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर तुपाचा उपयोग होतो. मात्र तुम्ही तुपाला औषध म्हणून वापरू शकता. त्वचा कोरडी पडली असेल तर तुम्ही त्याला तूप लावून सॉफ्ट बनवू शकता. त्याचप्रमाणे नाकात जखम झाली असेल तर तुपामुळे लवकर बरी होण्यास मदत होते. त्यानंतर वाफ. नाकात जास्तीत जास्त कोरडेपणा जाणवत असेल तर शेवटची उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ घेतल्याने नाकातील ड्राय कनेस आणि सॉफ्ट बनतं. त्यामुळे नाक क्लोजिंग वेळी तुम्हाला त्रास होत नाही. तुम्हाला दररोज वाफ घेणे शक्य नसेल तर 2 ते 3 दिवसांनी 5 मिनिटे वाफ घेऊ शकता. यामुळे नाकाच्या सर्व समस्या दूर होण्यास फायदा होतो. उन्हाळ्याच्या तडाखत्या नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. ही समस्या वरवर सामान्य वाटत असली तरी यावर उपचार करणे आवश्यक आहे. अशा वेळी उन्हात फिरणे, मसालेदार खाणे, नाकावर लागणे किंवा सर्दी झाल्यानेही ही समस्या उद्भवते. रक्त येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. चक्कर येणे, डोके जड होणे, गरगरणे ही लक्षणे जाणवतात. नाकातून रक्त येण्याची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय
कुठलं ते पाहूया. थंड पाण्याची धार डोक्यावर सोडा. नाकातून रक्त येणे लगेचच बंद होईल. नाकातून रक्त येऊ लागल्यावर तोंडाने श्वास घेणे सुरू करा. फायदा होईल. कांदा कापून नाकाजवळ धरल्यानेही लगेचच फायदा होतो. नाकातून रक्त येऊ लागल्यास डोके पुढच्या बाजूला वाकवा. लगेचच फायदा होईल. तुरटी पाण्यात उगाळून नाकावर लावल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. लगेचच फायदा होतो. उन्हाळ्याच्या हंगामात सफरचंदाच्या मुरब्यात वेलची घालून खाल्ल्यानेही फायदा होतो. बेलाची पाने पाण्यात उकळून त्यात खडीसाखर किंवा बताशे घालून ते पाणी प्या. नक्कीच फायदा होतो. नाकातून रक्त येऊ लागल्यास बर्फ कपड्यात गुंडाळून नाकावर ठेवून शेक घेतल्याने लगेचच फायदा होतो. 10 ग्रॅम मुलतानी माती बारीक करून रात्रभर अर्धा लिटर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी पाणी निथळून कपड्यात गाळून घ्यावे. हे पाणी प्यायल्याने नाकातून रक्त येण्याचे लगेचच थांबते. 3 ग्रॅम सुहागा पाण्यात कालवून दोन्ही नाकपुड्यावर लेप करावा. रक्त वाहने तात्काळ थांबते. आवळ्याचे रस पाजल्याने किंवा आवळ्याच्या रसात उकळून कपाळावर, टाळूवर, नाकावर लेप केल्याने नाकातून रक्त येण्याचे बंद होतात. मित्रांनी मैत्रिणींनो, हे उपाय अगदीच काम करतात. जर तुम्हाला आमचा उपाय आवडला असेल आणि जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती. चला तर मग बाय.